नमस्ते मित्रांनो. तुम्ही हे मागचं चित्र बघितलेलंच असेल. द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल, आपण गर्दीमध्ये बरेचशी लोकं आपलं ऐकत नाहीत किंवा आपण बोलतोय, पण आपण दुसऱ्यावरती प्रभाव पाडू शकत नाही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली बघितल्या असतीलच. कारण बोलणं सोपं आहे, प्रभाव टाकणं कठीण आहे. तुमची सगळ्यात मोठी कमजोरी तुमचा आवाज नाही, तर तुमची शांतता आहे. म्हणजे आवाज म्हणजे आपलं बोलणं. आपण जर बोललोच नाही, तर आपण प्रभाव कसा टाकणार? आपल्याला भीती बोलण्याची नसते, पण लोकं काय म्हणतील? समजा मी चुकलो तर? किंवा मला व्यवस्थित बोलता आलं नाही तर? माझी वाक्य जर वरती-खालती झाली तर? मग लोकांच्या भीतीने आपण बोलत नाही. आपण जर बोलूच शकत नाही, तर आपण पुढे तरी कसं जाऊ शकतो? कारण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जे सोनं विकतात, पण जे ते बोलतच नाहीत, तर त्यांच्या सोन्याला मातीचीही किंमत राहत नाही. पण जे माती विकतात आहे आणि चांगलं बोलतात, तर त्यांच्या मातीलाही सोन्याची किंमत येऊ शकते. म्हणजे इतपत या बोलण्याचं महत्त्व आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जर तुमच्या आयुष्यात यश ठरवणारी गोष्ट जी आहे, ती फक्त ज्ञानच नाही तर तुम्ही जे ज्ञान, ते कसं लोकांसमोर मांडता, म्हणजे कम्युनिकेशन स्किल हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे आणि आपल्या बऱ्याच लोकांकडे खूप चांगल्या-चांगल्या आयडिया असतात. पण त्या आपण सगळ्याच व्यक्तच करू शकत नाही. जर व्यक्त करू शकत नाही, तर त्या आयडियाला काय फायदा होणार आहे? आणि म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून आपण एकच लक्षात घेतलंय, की समस्या आपल्या ज्ञानात नाहीये, तर समस्या आपल्या अभिव्यक्तीत आहे. म्हणजे आपण जे बोलतो, त्या बोलण्याच्या म्हणजे पब्लिक स्पीकिंगमध्ये आहे. याच्याच करता डेल कार्नेगी ह्याने द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग नावाचं एक पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय, की पब्लिक स्पीकिंग म्हणजे लोकांच्यामध्ये उभं राहून जे बोलणं असतं, ते कोणाला तरी असं आपण म्हणतो ना, की त्याला ते जन्मजात मिळालेलं आहे, अशी काही गोष्ट नसते. त्या सगळ्या गोष्टी ही एक म्हणजे पब्लिक स्पीकिंग ही एक आर्ट आहे, एक स्किल आहे, एक कला आहे आणि जर स्किल असेल, तर डेफिनेटली ती शिकता देखील येऊ शकते. आता लोकांना भीती वाटते, की मला जर घाबरायला झालं तर, माझा आवाज थरथरला तर आणि मी सुरुवातीलाच असं बोललो, तर माझा कॉन्फिडन्सच जाईल. तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे, की आपला कॉन्फिडन्स जो असतो, हा आपल्याला आधी येत नाही. तर आपण जेव्हा ॲक्शन घेत राहतो, तेव्हा तो कॉन्फिडन्स येतो. तुम्ही समजा तुम्हाला सुरुवातच करायची असेल, तर तुम्ही तुमच्या छोट्या-छोट्या मीटिंगमध्ये सुरुवात करा बोलायला. तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये क्लोज ग्रुपमध्ये बोला. तुम्हाला जर तिथेही भीती वाटत असेल, तर तुमचा जो आवाज आहे, तुमचा जो बोलणं जे आहे ते रेकॉर्ड करा आणि ते रेकॉर्ड झालेलं परत चेक करून त्याला सुधारणा करा. बरेचसे लोकं आरशासमोर उभं राहून देखील बोलतात. म्हणजे आजच्या जगात जो बोलतो तोच पुढे जातो हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण नॉलेज हे फक्त ताकद देते, पण ते एक्सप्रेशनने त्या ताकदीची आपण वाढवणी करू शकतो. म्हणजे त्या ताकदीला आणखीन बळ देऊ शकतो. म्हणजेच तुमचा आवाज हीच तुमची ओळख आहे आणि तुमची ओळख हेच तुमचं यश आहे. म्हणजे तुम्ही जर बोललात, तरच तुम्हाला यश मिळू शकतो. म्हणून आजच ठरवा, की आज आत्तापासून शांत बसायचं नाही. आपण जर भीतीच्या मागे लपून राहिलो, म्हणजे भीती ठेवून आपण मागे लपलो, तर आपली प्रगती कधीच होणार नाही. तर धैर्य घ्या, सुरुवात करा आणि तुमच्या आवाजात ताकद आहे, हे लोकांना दाखवून द्या. आता ही वेळ आली आहे, की जगाने तुमचं ऐकण्याची. त्यात त्याने बरीचशी उदाहरणं जी दिलेली आहेत, त्यात समजा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला बोलता येण्यासाठी लोकांना असं वाटतं, की माझी नैसर्गिक मला हे बोलता येत नाही. तर मी कसं लोकांना जिंकू शकतो? माझ्याकडे विश्वासच नाही. पण त्याने सागर या सगळ्या गोष्टी तुम्ही सरावाने अत्यंत आरामात या सगळ्या गोष्टी करू शकतात. लोकांना विषयाचं ज्ञान असणं हे फार महत्त्वाचं आहे. लोकं त्या विषयाचं ज्ञान घेत नाही आणि मग त्यांना असं वाटतं, की मला बोलता येत नाही किंवा बोलण्यासाठी ज्ञान तर असलंच पाहिजे. काही-काही लोकं जे बोलतात,
तेव्हा तुम्हाला चांगली उदाहरणं देता आले पाहिजे. तुम्ही त्या चुका करून देखील तुम्ही शिकू शकता. मोठ्याने बोलण्याची सवय करा. यांनी जे काही फीडबॅक दिलेले आहेत, काही छोट्या-छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच आपण इथे शेअर करतो. लोकांचे फीडबॅक घ्या. आपण जे बोलतोय, ते लोकांना आवडलंय की नाही? आणि जर आपल्याला जी भीती आहे, तर भीती आहे तीच संधीमध्ये त्याचं रूपांतर करा. सकारात्मक विचार ठेवा आणि तुम्ही एकदा ॲक्शन घ्यायला सुरुवात केली, की तुमचा आत्मविश्वास हा ऑटोमॅटिकच वाढेल. लक्षात ठेवा, आपण जेव्हा लोकांसमोर बोलत असतो, तेव्हा त्या लोकांची गरज काय आहे? त्या श्रोत्यांची गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपली माहिती जी असते आपण ती मर्यादित ठेवली पाहिजे. ती आपण ज्या महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, त्या व्यवस्थितरित्या आपल्याला पुनरावृत्तीने सांगून त्याच्यामध्ये आपण लोकांवरती प्रभाव पाडू शकतो. आपल्याला भावनिक कनेक्शन म्हणजे आपल्याला भावनिक जोड निर्माण करता आले पाहिजे. म्हणजे आपले जे कनेक्शन लोकांमध्ये जर इस्टॅब्लिश झालं, तर डेफिनेटली आपण लोकांवरती प्रभाव पडू शकतो. पॉसिबल असेल तर विनोदाची झालर त्याला वापरा. छान-छानसे विनोद वापरा. ऑब्व्हियसली ते प्रसंगानुसार आणि त्या स्पेसिफिक टॉपिकनुसार असले पाहिजे. स्वतःचे काही अनुभव त्याच्यानुसार सांगा आणि जर असेल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करताना तुमची रचना म्हणजे तुमची जी मांडणी आहे, त्याचा व्यवस्थित प्लॅन करा. छोटे-छोटे वाक्याला वापरा. मोठी वाक्य वापरायची काहीच गरज नाही. स्टेजवरती तुम्हाला नैसर्गिकरित्या राहता आलं पाहिजे. म्हणजे उगीचच कोणीतरी जोरजोराने ओरडून, हात वर करून बोलतोय म्हणजे आपण पण तसंच बोललं पाहिजे ह्याची काहीच गरज नाही. डोळे आपण आय कॉन्टॅक्ट लोकांशी ठेवा. आपली एनर्जी चांगली ठेवा. वेळेचं भान ठेवा. जर आपल्याला 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात बोलायचं असेल, तर तेवढंच बोला. पण जे बोलाल ते आपण पूर्ण ऊर्जेने बोला. ह्या नियमित जे आपण भाषण केलं, त्याचा जर सराव केला, तर डेफिनिटली आपण याच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट करू शकतो. म्हणून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवरती प्रभाव पाडण्यासाठी विचार करा, की मला लोकांवरती प्रभाव पाडायचा आहे. मला लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करायची आहे. मला उत्तम वक्ता बनायचं आहे आणि ते वक्ता बनण्यासाठी तुम्ही सतत शिकण्याची सवय ठेवा. होपफुली जर तुम्हाला ही गोष्ट आवडलेली असेलच, तर आणि तुम्हाला वक्ता व्हायचं असेल किंवा तुम्हाला चांगला संवाद शिकायचा असेल, तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये स्पीक हे लिहू शकता. आणि जर तुम्हाला हेच आवडलेलं असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबर देखील शेअर करू शकता. द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग हे डेल कार्नेगी जे यूएसमधले फार मोठे सेल्सवाले व्यक्ती होती. त्यांनी ते टीचर पण होते आणि त्यांनी अशा प्रकारची जवळ-जवळ 13 ते 14 खूप गाजलेली पुस्तकं पण लिहिलेली आहेत. तर अशा डेल कार्नेगीच्या पुस्तकातून आपल्याला भरपूर गोष्टी मिळू शकतात. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी कमेंटमध्ये किंवा त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतीलच. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या ईमेल ganesh_borode@yahoo.com आणि मोबाईल किंवा आणि WhatsApp 9880537357 याच्यावरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आय एम शुअर या द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंगच्या शर्यतीतून तुम्हाला कळलं असेलच, की आपल्याला बोलण्याची भीती वाटते आणि जगातल्या ज्या 10 मोठ्या भीती आहेत, त्या 10 मोठ्या भीतींपैकी एक भीती म्हणजे पब्लिक स्पीकिंग म्हणजे स्टेजवरून बोलणं, ही जगातल्या मोठ्या भीतींपैकी एक मानली जाते आणि त्या भीतीवरती आपण मात करण्याकरता प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि लोकांच्यातून फीडबॅक घेता आले पाहिजे आणि लोकांना न घाबरता आपला सराव सुरू ठेवला पाहिजे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी रेडी असाल आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती हवी असेल, तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. हे ऐकल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल. तुमचा उर्वरित दिवस किंवा क्षण आनंदाचा, सुखाचा जावो, हीच इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. धन्यवाद आणि थँक्स. बाय फॉर नाऊ.